एक हात में अगर माला है तो दुसरे हात में भाला भी है। बेकायदेशीर इथं धंदे लागतील त्यांना आम्ही बेकायदेशीररित्या जाळपोळ करूनच उत्तर देऊ। आता बांगलादेशातील मुस्लिम येऊन कपड्यांचे स्टॉल करत आहेत आणि अतिक्रमण करत आहेत। अशा कॉलेज रोडवर गेली 10-12 वर्ष स्टॉल लागतातच आहेत, पण आत्ता या वर्ष 2 वर्षामध्ये त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। आणि इथे जे मोठे मोठे गाळे आहेत आतमध्ये, त्या गाळ्यामध्ये छोटे छोटे कंपार्टमेंट करून त्या कंपार्टमेंटमध्ये मुस्लिमांना गाळे देण्यात आलेले आहेत। बरं, हे जे मुस्लिम इथे आलेले आहेत गाळे टाकतात किंवा बाहेर खोक्यामध्ये जे त्यांचं ते सामान घेऊन ते विकायला बसतात, त्यांच्याकडे कुठली आयडेंटिटी नसते, त्यांच्याकडे परवाना नसतो, मग त्यांना इथे परमिशन कोण देतं? देशातला जो मुस्लिम आहे तो बांगलादेशातल्या हिंदूवर आज हावी झालेला आहे। आमची धर्मस्थळं तोडण्याचं त्यांनी एवढं मोठं डेअरिंग केलेलं आहे। आता स्टॉल कसे लागतात ना, बेकायदेशीर स्टॉलला आम्ही आता बेकायदेशीरपणेच उत्तर देऊ, कायद्याची आम्ही कुठलीही भीती बाळगणार नाही।